दर्शन मात्रे मन पावना बोलते जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट क्षण में दूर करे ओ जय जगदीश जो ध्यावे फल पावे दुख विनाशे मन का स्वामी दुख विनाशे मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का ओम जय जगदीश हरे पिता तुम मेरे शरण कहूँ मैं किसके स्वामी शरण कहूँ मैं किसके तुम बिना आरण दूजा प्रभु बिना आरण दूजा आस करूँ मैं किसकी ओम जगदीश तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी स्वामी तुम अंतर्यामी पर ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी ओम जय जगदीश तुम करुणा के
सागर तुम पालन करता स्वामी तुम पालन करता मैं मूर्ख खलतामी मैं मूर्ख खलतामी कृपा करो भरता ओम जय जगदीश तुम हो एक अगोचर सबके प्राणपति स्वामी सबके प्राणपति किस विधि मिलो दया में किस विधि मिलो दया में तुमको मैं तुम ओम जय जगदीश दीन बंधु दुखहरता तुम रक्षक मेरे स्वामी तुम रक्षक मेरे अपने हाथ उठाओ अपने हाथ उठाओ द्वार पड़ा मैं तेरे ओम जय जगदीश विषय विकार मिटावो पाप हरो देवा स्वामी पाप हरो देवा श्रद्धा भक्ति बढ़ावो श्रद्धा भक्ति बढ़ावो संतन की सेवा ओम जय ओम जय जगदीश हरे स्वामी जय दूर करे ओम जय जगदीश हरे कर्पूर गौरम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारं भवानी सहितं गणपती चरण डोळ्याने पाहिलं तुझे विठ्ठल रखुमाई टप्पर रखुमाई विठ्ठल रखुमाई टप्पर असं तेरी समस्या कज्जलम सिंधु पत्र सुरवर करुषा लेखने पत्र मुर्वे लिखते ग्रहित्वा शारदा सर्वकालम तदपि तव ज्ञानवेशं पारं नयाति गोपाल कृष्ण भगवान भागवत भगवान की जय भगवान सुखदेव जी महाराज की जय सच्चिदानंद रूपाय विष्णुपत्याय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजो पुत्रेति तन्मयतया तरो विनेदो तं सर्वभूतहृदयं मणिमानतोऽस्मि नैमिषे सुखमासेन अभिवाद्य महामत कथामृतरसास्वाद
कुशलः शौनको जन्माद्यस्य तन्मयादितरच्चार्तेष्टविघ्नस्वरं तेने ब्रह्माहृदयादिकवये मह्यन्ति यतसुदया तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र सर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोकं सत्यं परमधीमहि योऽन्तप्रविश्यमवाच्मिमां प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यों च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये नमस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दयतपत्रनेत्रं येन तया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमेन प्रदीप नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे
पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्य अप्रतिमा परमवीर्य तरुण तरतुर्य लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणि निधान सुभजनवन चंदना आराध्य लिंग नमो चतुर चित्त चकोर चंद्र आत्मानो भवनरेंद्र श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथ नमो सुभाव भजन भजन भवे वकुंभ भंजन विश्वोद्भव गुण श्री गुरुराय विश्वोद्भव गुण श्री गुरुराय विश्वोद्भव गुण श्री गुरुराय परमपिता पांडुरंग परमात्मा परम मंगलमय परत अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवंचित कल्पतरू श्री तरिदुर्नंदित पीतांबर हरि कृपा सिंधु भगवान श्री कृष्ण उमापति भगवान महादेव जगत जननी श्री जगदंबा माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राजा रामचंद्र भगवान पवनसूत श्री हनुमंतराया ज्ञानियांचे राजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये व आपण सर्व महानुभावांच्या पावन उपस्थितीमध्ये या कथेच्या मुख्य यजमान आमच्या भगिनी श्रीमती ललिताताई दिलीपरावजी घाटोळे यांच्या माध्यमातून त्यांचे दिवंगत पुत्र स्वर्गीय चिरंजीव अक्षय दिलीपराव घाटोळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैशाख महिन्याच्या या पवित्र आणि पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेली ही श्रीमद्भागवत ज्ञानकथा या ज्ञानकथेमध्ये आपण श्रीमद्भागवत महापुराणावर चिंतन करू. श्री भागवताची कथा नैमिषारण्यामध्ये सूतमणी शौनकादिकांना ऐकवतात. जो महिमा भगवान मैत्रेय आणि महात्मा विदुराला ऐकविला तोच महिमा आज भगवान शुकदेव राजा परीक्षितीला ऐकवित आहेत. हस्तिनापूरचे राजे आहेत राजा परीक्षिती महाराज. धर्मवान राजे आहेत राजा परीक्षिती. प्रज्ञावान राजे आहेत राजा परीक्षिती. अभिमन्यूचे पुत्र आहेत राजा परीक्षिती.
ज्यांच्या रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करतात अशा अर्जुनाचे नातू आहेत राजा परीक्षिती. पण अशाही राजा परीक्षितीला मात्र शाप भोगावा लागला. पण सौभाग्य आहे राजा परीक्षितीचं की भगवान शुकदेवासारखा भक्ता राजा परीक्षितीला लाभला आणि श्री भागवताच्या माध्यमातून भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीचा मृत्यू हा मुक्तीमध्ये परिवर्तित केला. मृत्यू म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय आपण ऐकून गेलेलो आहोत. भागवतामध्ये जी 4 साधनं सांगितलेली आहेत त्यापैकी पहिलं साधन भक्ती, दुसरं साधन ज्ञान, तिसरं साधन वैराग्य आणि चौथं साधन आहे त्या ठिकाणी त्याग. असे हे 4 साधन भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला ऐकवले आणि या 4 साधनाच्याच माध्यमातून भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीचा हा मृत्यू जो आहे हा मुक्तीमध्ये परिवर्तित केला. शेवटी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या अद्भुत कथा भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला ऐकवलेल्या आहेत. भगवंताच्या प्रत्येक कथेमध्ये आध्यात्मिक रहस्य आहे. देव नंदाच्या घरी आलेले आहेत. आपण सांगून गेलेलो आहोत नंद कोणाला म्हणतात. स जनासी आनंद इति नंदः, जो सर्व जगाला आनंद देतो आहे त्याला नंद असं म्हणतात. आणि जी सर्व जगाला यश प्रदान करते आहे तिला यशोदा असं म्हणतात. आनंद रूप असणारा परमात्मा हा नंदाकडे आलेला आहे आणि नंदाकडे जेव्हा आला तेव्हा गोकुळामध्ये तर त्या ठिकाणी संपूर्णपणे आनंदच प्रकट झाला होता. गोकुळामध्ये गोपिकांना जो आनंद झाला आहे, गोपाळांना जो आनंद झाला आहे त्याचं वर्णन अवर्णनीय आहे. तुम्हा आम्हाला जो आनंद होतोय की नाही त्याला मानुष्यानंद असं म्हणतात. या मानुष्यानंदापेक्षा 100 पट आनंद हा मनुष्य गंधर्वाला होतो आहे. आपल्याला जो आनंद होतोय पहा, आपल्यापेक्षा उच्च प्रतीचा आनंद हा मनुष्य गंधर्वाला होतो. मनुष्य गंधर्वापेक्षाही 100 पट आनंद हा देव गंधर्वाला होतो. देव गंधर्वापेक्षाही 100 पट आनंद हा पितरांना होतो आहे. पितरांपेक्षाही 100 पट आनंद हा अजान देवाला होतो आहे. अजान देवापेक्षाही 100 पट आनंद हा कर्म देवाला होतो आहे. कर्मदेवापेक्षाही 100 पट आनंद मुख्य देवांना म्हणजे 33 कोटी देवांना होतो. 33 कोटी याचा अर्थ 33 प्रकारचे देव. आपण 33 कोटी म्हणजे 33 करोड समजतो नाही. आपले देव 33 कोटी आहे, करोड नाही. करोड मध्ये आणि कोटी मध्ये अंतर आहे. कोटी याचा अर्थ होतो आहे प्रकार.
तर आपले देव किती आहे? 33 प्रकारचे देव आहेत. हे 33 प्रकारचे देव कोणते? त्याच्यामध्ये 12 आदित्य आहेत महाराज. 12 आदित्य, 8 वसु म्हणजे 12 आणि 8 20, 11 रुद्र, 11 रुद्र आहे, आणि 1 इंद्र आणि 1 ब्रह्मदेव. असे हे 33 कोटी देव आहेत. आणि आपल्या मुख्य देवता किती आहे? आपल्या मुख्य देवता 5च आहेत. पहिले भगवान सूर्य, दुसरे आहे त्या ठिकाणी दुर्गा, ज्याला शाक्त असं म्हणतात. तिसरे आहे भगवान गणेश, गणपत्य. चौथा म्हणजे पहिले आदित्य, दुसरे दुर्गा, तिसरा गणेश, चौथे भगवान विष्णू, आणि 5वी एक पुन्हा देवता आहे शिव. तर अशा या आपल्या 5 देवता आहेत. जो आनंद या ठिकाणी होतो आहे त्यापेक्षा 100 पट आनंद हा इंद्राला होतो. इंद्रापेक्षा 100 पट आनंद बृहस्पतीला झालेला आहे. बृहस्पतीपेक्षा 100 पट आनंद हा प्रजापतीला होतो. प्रजापतीपेक्षा 100 पट आनंद हा ब्रह्मदेवाला होतो. ब्रह्मदेवापेक्षा 100 पट आनंद हा योग्यांना होतो आहे. आणि योग्याही पेक्षा अनंतपट आनंद हा भक्तांना होतो जेव्हा देव प्रगट होतात. या आनंदाला त्या ठिकाणी कोणताही थांगपत्ता नाही. भगवंत जेव्हा गोकुळामध्ये आलेले आहेत तेव्हा गोपाळांना जो आनंद झालेला आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी तुकाराम महाराज करतात. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. अंत पार अंत पार
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळामध्ये 3 प्रकारचं सुख झालेलं आहे. देव जेव्हा गोकुळामध्ये आले तेव्हा 3 प्रकारचं सुख घेऊन आलेले आहेत. आध्यात्मिक सुख, आधिभौतिक सुख आणि आधिदैविक सुख. आध्यात्मिक आणि हे 3 दुःखही असतं. आध्यात्मिक दुःख याचा अर्थ आहे शरीराला होणारं दुःख. शरीराला अध्यात्म सांगते. आपल्याला होणारे आजार आपल्याला दुःख देतात की नाही. एखादा आपल्याला आजार झाला मग तो आपल्याला दुःख देतो आहे. याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. ताप म्हणतात त्याला ताप. दुसरा आहे आधिभौतिक ताप. आधिभौतिक ताप याचा अर्थ आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा ताप. हा आधिभौतिक ताप. आणि आधिदैविक ताप म्हणजे हे भूकंप होणे, पुरी येणे, हा त्या ठिकाणी ताप आहे. तर असे हे आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप हे 3 ताप असतात. पण भगवंत जेव्हा गोकुळामध्ये आलेले आहेत तेव्हा हे 3ही ताप निघून गेले आणि ह्या 3ही तापाच्या ठिकाणी 3 प्रकारचं सुख आलेलं आहे. तर आध्यात्मिक सुख कोणतं? लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. भगवंत जेव्हा गोकुळामध्ये आलेले आहेत तेव्हा गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. किलिया वाचून जप तपे. जप करावा लागला नाही, तप करावा लागला नाही, ध्यान करावं लागलं नाही. सगळे लोक ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण झालेले आहेत. हा एक प्रकारचं आध्यात्मिक सुख भगवंताच्या गोकुळामध्ये प्रवेश केल्यामुळे झालेला आहे. दुसरा आहे आधिभौतिक. आधिभौतिकामध्ये घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. नवऱ्याच्या मागे बायको जातच असते. मग जिथं नवरा गेलेला आहे तिथं बायको जाईल. मग जिथे भगवंत गेलेले आहेत त्या ठिकाणी भगवंती म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मी जाईल. म्हणून घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. हे त्या ठिकाणी एक प्रकारचं आधिभौतिक सुख आहे. आणि आधिदैविक सुख जे आहे, आला नारायण दयाच्या अंतरा, दया क्षमा नरा नारी लोका. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव जाऊन बसलेले आहेत. असे हे 3 प्रकारचं सुख भगवंताच्या गोकुळामध्ये प्रवेश केले आणि झाले. असा हा परमात्मा गोकुळामध्ये येतो आहे. अनेक प्रकारच्या लीला करतो आहे. अनेकांचा उद्धारही भगवंताने केलेला आहे. एकदाचा प्रसंग आहे की जेव्हा भगवंत तिथे आले तर एक शक्तासुर नावाचा राक्षस तिथे आला. हा शक्तासुर जो आहे त्याने शक्ताचं रूप धारण केलं होतं. शकट म्हणजे बैलबंडी. तर त्यावेळेस काय झालं की यशोदा जी आहे ती देवाला तेल लावते आहे. लहान पोरांना आपण मालिश करतो. देवाला जेव्हा तेल लावलं आणि याला थोडंसं कोवळं ऊन दाखवावं म्हणून त्या बैलबंडीच्या खाली त्या ठिकाणी भगवंताला ठेवून दिले.
आता ती बैलबंडी नव्हती, तर तो शक्तासुर नावाचा दैत्य होता, जो शक्ताच्या रूपाने आला. भगवंताने पाहिलं की माझ्या आईने तर मला इथं ठेवले, वरून दही दुधाचे भांडे होते, देव होते खाली आणि दही दुधाचे भांडे होते वर. हा शक्तासुर नावाचा दैत्य आहे असं जेव्हा भगवंताच्या लक्षामध्ये आलं, तेव्हा भगवंतानी लात मारली आणि लात मारून त्या ठिकाणी शक्तासुराचा चकनाचूर केले. शकनाचूर त्या ठिकाणी जेव्हा केला, त्या शक्ताचे शकल त्या ठिकाणी करून टाकले. समोर जाऊन शक्तासूर हा त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. बस एवढीच कथा आहे. पण या कथेचा अर्थ काय नाही का? शकट याचा अर्थ तो आहे बैलबंडी. आणि हा जो शकट आहे हा व्यवस्थितपणे चालावा असं जर वाटत जर असेल तर त्याचे जे दोन चाक आहेत, हे दोन चाक त्या ठिकाणी सारखे असायला पाहिजे. शकटाचे जर समजा एक चाक लहान आणि एक चाक जर समजा मोठं जर असेल तर ती बैलबंडी त्या ठिकाणी उलार व्हायला वेळ लागणार नाही. ती केव्हा त्या ठिकाणी पलटेल याची मात्र शाश्वती नसते. मग हा जो शकट आहे, हा जो गाडा आहे, हा गाडा व्यवस्थितपणे चालावा असं जर वाटत जर असेल तर दोन्हीही चाक हे समान पाहिजे. हा गाडा कोणचा? हा संसार रूपी हा एक गाडाच आहे. आपण म्हणतोय की नाही, संसाराचा गाडा चालवावा लागतो महाराज. संसाराचा गाडा चालवणं काही सोपं आहे का बरं? हा संसारूपी गाडाच त्या ठिकाणी आपण चालवून राहिलेलो आहोत. आणि हा संसारूपी जो गाडा चालतोय याचे, या संसारूपी गाड्याचे मग दोन चाकं कोणची आहेत? या संसारूपी गाड्याचे दोन चाक आहे, एक पती आणि दुसरी पत्नी. हे सारखे पाहिजे. मग कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो का बाबाजी पती आणि पत्नी सारखे पाहिजे, मग मी तर 4 फुटाची आवजी, हनुमान नवरा तर 6 फुटाचा आहे. हे 4 फूट आणि 6 फूट चालते, पण संसारूपी गाडा चालवताना त्या ठिकाणी पती पत्नी सारखे पाहिजे. याचा अर्थ आहे दोघांचे विचार सारखे पाहिजे, दोघांचा आचार सारखा पाहिजे. पतीचा 100% त्या ठिकाणी आपल्या पत्नीवर विश्वास असला पाहिजे. अनेकांचे संसार कुठे उद्ध्वस्त झाले? संशया होणी घोर, पाप नाही आणिक थोर, विनाशासी वागुर प्राणी असी, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वरी पतीचा आपल्या पत्नीवर पूर्णपणे विश्वास पाहिजे आणि पत्नीचाही आपल्या पतीवर त्या ठिकाणी पूर्णपणे विश्वास पाहिजे. दोघांमध्येही त्या ठिकाणी संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये. ज्या घरामध्ये संशय निर्माण होतात, पती पत्नी कधीही त्या ठिकाणी 63 असावे, 36 नसावे. 63 म्हणजे 6चंही तोंड आणि 3चंही तोंड एकमेकाकडे नसतं, याला 63 असं म्हणतात. 36 मध्ये एकाचं तोंड डावीकडे आणि एकाचं तोंड उजवीकडे.
पत्नीचं तोंड जर डावीकडे असेल, पतीचं तोंड जर उजवीकडे जर असेल, तर हे 36 झाले ना महाराज. आणि हा संशय जो निर्माण होतो आहे, हा संशय त्या ठिकाणी तुमचं आमचं जीवन, तुमचा आमचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतो. म्हणून पती आणि पत्नीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संशय नसावा, एकमेकावर संपूर्ण विश्वास असावा. अनेकांचे संसार त्या ठिकाणी या संशयापायी उद्ध्वस्त झालेले आहेत. एक लक्षात घ्या, या जगामध्ये सर्व आजारावर औषधं आहेत, पण या जगामध्ये संशय नावाच्या आजारावर औषध नाहीये. संशयाला कोणतं औषध द्या? ज्याच्या जीवनामध्ये संशय निर्माण झाले त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. पण सर्वांचे जीवन उद्ध्वस्त होत नाही. अनेक असे पती पत्नी आहेत की जे एकमेकाच्या विश्वासाने जगतात आहेत ना. पतीचा पत्नीवर पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास असतो आणि पत्नीचा पतीवरही पूर्णपणे विश्वास असतो. असे अनेक संसार त्या ठिकाणी एक प्रकारे या जगामध्ये आहेत. म्हणजे दोघंही सारख्या विचाराचे. मग गडबड कुठे होते? यशोदेनं जो त्या ठिकाणी गाडा ठेवला होता, तर देव ठेवले होते गाड्याच्या खालती आणि वर त्या ठिकाणी दही, दूध, तूप, लोणी याचे जे काही त्या ठिकाणी भांडे आहेत ते वर ठेवले होते. तुमचं आमचं असं असतं. संसार आपला त्या ठिकाणी पद्धतशीरपणे सुरू आहे, पण कधी कधी आपण देवाला खाली ठेवतो आणि संसार आपला राहतो. या संसारामध्ये प्राधान्य कोणाला द्यावं हे कळलं पाहिजे. आपला जो नेम राहतो की नाही, या नियमाने त्या ठिकाणी जगता आलं पाहिजे. जसं तुम्हाला या ठिकाणी माहित आहे की कथा ही आपली 9:30ला सुरू होते आहे. आज थोडी उशीर सुरू झाली, नाही तर आम्ही तर बरोबर राईट टाइमच या ठिकाणी येतो. राईट टाइम कथा आरंभ करतो आहे, राईट टाइमच त्या ठिकाणी कथेला आम्ही पूर्णविराम देतो आहोत. आणि तुम्हालाही माहित आहे की कथा त्या ठिकाणी 9:30ला त्या अर्थी कथा सुरू होते आहे. त्या अर्थी तुम्ही घरचे काम पटपट पटपट करून इथे येता ना, की आपल्याला कथेला जायचं आहे. आणि म्हणून 7 दिवस तर हा लाभ या ठिकाणी आपल्याला घाटोळे ताईच्या माध्यमातून मिळालेला आहे, त्याचा आपण याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणून सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, देवपूजा करायची. ते येणारे इथं सगळ्या सासवाच आहेत, त्याच्यामुळं काही स्वयंपाकाचं टेन्शन नसलं पाहिजे. नाही तर साहेब जर ऑफिसमध्ये जाणार तर आता महाराज कुठे इथून घेऊन बसू, पहिले त्याला डब्बा करून द्यायला. मग मला तरी असं वाटतंय की येणारे सगळ्या सासवाच सुंदाईवर त्या ठिकाणी ढकलून द्यायचं की तू आता हे स्वयंपाक कर, मी चालली आहे कथा ऐकायला. पण जे काही आपले नित्य काम आहेत ते मात्र तुम्ही त्या ठिकाणी लवकर लवकर करता की नाही? त्याचं कारण आहे की कथा ही तुमची त्या ठिकाणी वाट पाहते. तसं आपण देवाची जेव्हा पूजा करतो आहोत,
सकाळी 7ला म्हणा 7:30ला म्हणा आपण जर देवाची जर पूजा करत जर असू तर देव त्या ठिकाणी तुमची आमची वाट पाहतोय की माझी पूजा रोज त्या ठिकाणी 7-7:30ला होते आहे हा देव वाट पाहतो. पण कधी कधी अशी अडचण येते आहे की एखादं लग्न आलं समजा, आता लग्न हे समजा 7:30च असलं किंवा 8चं लग्न असलं, ते हे घरी विचार करतात की म्हणे आता 7:30 पावणे 8चं तर लग्न आहे, आता कसं करावं. असं कर म्हणते, राहू दे म्हणते आजच्या दिवस पूजा, चाल म्हणते आपण लग्नाला जाऊ, राहील ही पूजा मागा, गेले लग्नाला. मग आता तुम्ही प्राधान्य कुठे दिलं ते विचार करा. तुम्ही प्राधान्य लग्नाला दिलं की देवपूजेला दिलेलं आहे? आपण प्राधान्य लग्नाला दिलंय महाराज. म्हणजे देव ठेवला आपण खाली आणि प्रपंच ठेवला वर. कधी कधी असं होते, चाल म्हणते लग्न. बरं तुम्ही जर लग्नाला जर नाही गेले तर ते नवरी नवरदेव म्हणते का असं काय, हे बाई आल्याशिवाय मी काही लग्न लावत नाही म्हणून, ते तर तुमची वाट पण नाही पाहत. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. ते नवरी नवरदेव काही आपल्यासाठी थांबते का? नाही, उलट त्याच्यासाठी आपण थांबतोय. मला काल मी एका ठिकाणी लग्नाला गेलो, तिकडे त्या लग्न म्हणजे रिसेप्शन होतं, रात्रीकडून कथाडा. मला तर सोमवार होता म्हणा, मी बाहेर जेवतच नाही. त्या दळवीला तरोडी रोड पडते, माधवनंदन म्हणावाचे लॉज आहे तिकडे. आता मला 2 ठिकाणी जायचं आहे. सगळे लोक वाट पडून राहिले, हे नवरी नवरदेव आपले फोटो काढून राहिलेले आहेत. 10 वाजेपर्यंत ते स्टेजवरच नाही आले नवरी नवरदेव. लोक बिचारे वाट पडून राहिले. शेवटी घरच्या बाईला सांगितलं म्हणलं असं कर, ते पाकिट देऊन चाल म्हटलं घरी. हे रिकाम सोड बसले, याच्यासाठी आपण वाट पाहत बसावं का? अरे लोक 100 कामाचे असतात ना. हे तर उपकार समजा की तुमच्या लग्नात आम्ही प्रेझेंटी लावून राहिलो, तुमची शोभा वाढवून राहिलेलो. तुम्ही लोकांना भेटी धरता. 10चं लग्न 12 वाजेपर्यंत 15 नाचतच राहते रस्त्यावर. लोक बिचारे आपले काम धंदे सोडून तिथे येऊन बसतात. या मूर्खांना कळत नाही त्या ठिकाणी, त्या लोकांचा वेळ महत्वाचा आहे. आणि लग्न हे कधीही वेळेवरच लागलं पाहिजे ना, त्याचं मुहूर्त असते. जन्म होतं तुला बायकोसमोर नाचायचंच आहे नाही का? तिथं काय नाचून राहिला. 10 वाजेपर्यंत ते नवरी नवरी आले नाही, फोटोच काढून राहिले. मी गेलो त्या नवऱ्याच्या बापाजवळ पाकिट देऊन टाकलं, म्हटलं हे घेऊन देत नव्हते, मग आता ते घेऊन पण निघून. काही ठिकाणी आम्ही लग्नाला असे कार्यक्रम जर असले तर कुठे जाणं होते महाराज. आणि या लोकांना कळत नाही, हे आपली मजा घेते ना आपल्याला वेठी धरते. 10चं लग्न 12 साडेबारा वाजता लागते. लोक रिकाम सोडाय का 2:30 वाजेपर्यंत घरी बसणार आहे इथं. तेवढ्या बाबतीत ते ब्राह्मण वर्ग हा श्रेष्ठ आहे. त्यांचे लग्न बरोबर मुहूर्तावर लागतात. त्याच्यानंतर तुम्ही आपले सोहळे करत बसा, जे काही करायचे. काही लोक नवरी जेवण करत बसले, तुझा म्हणे तुम्ही कोण वाट, कोण कोणाची वाट पाहता. पण आपण प्राधान्य कशाला दिलं? आपण घरची पूजा सोडून दिली, ते लग्नात गेलं. मग लग्न जर जायचं सकाळी लवकर उठ, पटकन आपली पूजा कर आणि पूजा करून मग लग्नाला जाणं करता येते ना. पण घरची पूजा सोडून दिली आणि तिथं लग्न लावायला गेलं. म्हणजे आम्ही प्राधान्य कशाला दिलं? देव ठेवला खाली आणि संसार ठेवला वर. तर ज्या ठिकाणी देव खाली ठेवला जातो आणि ज्या ठिकाणी संसाराला प्राधान्य दिले जाते, तो संसारी देव लात मारून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करता येईल. लक्षात, हे त्याच्यातलं एक प्रकारचं कारण आहे बरं का.
भगवंतानी शक्तासुराचं त्या ठिकाणी शक्तासुराला उद्ध्वस्त केलं. याचा अर्थ तोच आहे की संसारामध्ये आम्हाला प्राधान्य जर कुठे जर द्यायचं जर असेल तर पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी परमार्थाला दिलं गेलं पाहिजे. संसार तो होताच राहतो आणि संसार हा प्रारब्धाने होतोय, लक्षात घ्या. प्रयत्न तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी परमार्थासाठी करावे लागतात. संसार जो आहे, प्रपंच जो आहे तो प्रारब्धाने होतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जो काही आम्ही संसार जो करत आहोत तो काही तुमच्या आमच्या काही आवडीप्रमाणे होतो का? काही काही गोष्टी नाही होत. संसारामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला अनुकूल नाही मिळत. फार सुंदर शब्द आहे त्या ठिकाणी, त्याला आपण ऍडजस्टमेंट असं म्हणतो. संसारामध्ये काही काही गोष्टी ऍडजस्टमेंट करून घ्याव्या लागतात. एखाद्या बाईचा नवरा भयानक चिडचिड, भयानक चिडचिड. तिची मैत्रीण तिला विचारते का हा एवढा चिडचिड आहे म्हणते. ती म्हणते आता आहे चिडचिड, आता याला काही सोडचिडची तू 4 लेकरं झाले ना. आता तिलाही त्याचा स्वभाव नाही आवडतो महाराज, पण ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागतं. भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखे ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेला काही आहे. संसारात सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळत नाही. कितीही प्रयत्न करा ना, कितीही प्रयत्न करा, पण शेवटी जे व्हायचं तेच होते. ते प्रारब्धाने होते. तिथं प्रयत्न करण्याची गरज नाही. प्रयत्न करण्याची गरज जर कुठे जर असेल तर ती संत समागमासाठी करावी लागते. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थासाठी त्या ठिकाणी तातडी करा. भगवत प्राप्तीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा. संसार तर हा आपल्या तुमच्या आमच्या प्रारब्धाने होतच असतो, पण आपण त्या ठिकाणी संसाराला प्राधान्य दिलं, देव ठेवला खाली, आणि परिणाम जर काही दर झाला असा तर तो जीवनामध्ये सुखी राहतो. भगवान शुकदेव राजा परीक्षितेला शक्तासुराची कथा, अशा अनेक कथा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याला पण गोवर्धनाची कथा ऐकून घ्या. गोवर्धन हा द्रोणाचार्याचा पुत्र आहे. स्वतःच त्या ठिकाणी वजन वाढवतो आहे. पुलस्त्य ऋषीने जेव्हा त्या ठिकाणी शाप दिला तू रोज 33 कमी होशील, तेव्हा गोवर्धन रोज 33 कमी होतोय. आपण त्याशी सांगून गेलेलो आहोत. 104 किलोमीटर असणारा गोवर्धन आज फक्त 21 किलोमीटर राहिलेला आहे. रोज गोवर्धन 33 कमी होत आहे. असे परमात्मा त्या ठिकाणी गोवर्धनाकडे जातात आणि गोवर्धनाची पूजा करतात. गोवर्धन याचा अर्थ काय होतो? गो याचा अर्थ होतो आहे इंद्रिय, आणि वर्धन याचा अर्थ होतो आहे वाढणे. ज्याच्या इंद्रियाची लालसा वाढते ना त्याला गोवर्धन असं म्हटलेलं. परमार्थाचे अधिकारी कोण आहे? अहो, कोणतंही जर तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी पद जर घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हा आम्हाला साधना करावी लागते. आता एखाद्या म्हटलं का मी डॉक्टर बनतो, म्हणता येईल का त्याला डॉक्टर? त्याला त्यासाठी अभ्यास करावा लागेल. MBBS म्हणा, DHMS म्हणा, BAMS म्हणा, MD म्हणा, हे सगळं त्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. आणि हे सगळं करून मग त्याला त्या ठिकाणी ते डॉक्टर बनते. शिक्षक जर बनायचं असेल त्याला D.Ed करावं लागतं, B.Ed करावं लागतं. हे D.Ed B.Ed केल्याच्या नंतरच तो शिक्षक बनू शकतो. कोणी शिक्षक नाही बनू शकतो. वकील बनायचं असेल तर त्याला LLB करावी लागते.
कलेक्टर जर बनायचं असेल त्याला तर त्या ठिकाणी UPSCच्या परीक्षा द्याव्या लागतात. कोणी कलेक्टर बनते का? मग साध्या संसारामध्ये जर एखाद्या पदावर जर द्यायचं जर असेल तर तुम्हा आम्हाला जर त्या ठिकाणी साधना जर करावी लागते आहे तर परमार्थामध्ये प्रवेश करताना फुकट कोणीही परमार्थामध्ये प्रवेश करतो का? अहो, परमार्थामध्ये प्रवेश करतानाही काही त्या ठिकाणी साधना करावी लागते. मग कोण परमार्थामध्ये प्रवेश करू शकतो? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो रस्तेंद्रियाचा अंकिला की निद्रेसी जीव विकिला तो येत नाही म्हणे त्याला अधिकारी या. ज्याचं स्वतःच्या इंद्रियावर त्या ठिकाणी एक प्रकारे नियंत्रण नाही, हा परमार्थाचा अधिकारी नाही. नियंत्रण ठेवावं लागतं इंद्रियावर. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने जास्त बोलू नये. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी म्हणतो ना. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तने निगमुखाना. कोणी आलं तर त्याच्याशी बोलावं आणि कोणी जर आलं जर नसेल तर सरळ सरळ आपल्या एखादा ग्रंथ घ्यावा आणि वाचत बसावा. ग्रंथ नाही वाचता येईल, ठीक आहे, भगवंताचं नामस्मरण. हे परमार्थाचे लक्षण की निद्रेची जीव विकीला, अति झोपणारा हा परमार्थाचा अधिकारी नाही. ज्याला अति झोप येते आहे, लोक भागवतात येऊन झोपते. काही काही असे आहेत ना श्रोते, भागवत सुरू झाल्यापासून जे झोपते तर शेवटचा उठवलं ते उठत झालं फक्त भाऊ चालणं संपलं नव्हते. भागवत संपलं काय हो, डोळा लागून गेला म्हणतात. तर जरी केली होती पुण्यराशी तरी अवदान होय हरिकथेशी. येरवी ऐकता येराशी लागे अनायसी अति निद्रा. हे परमार्थाचे अधिकारी आहेत. नियमन करता आलं पाहिजे, नियंत्रण करता आलं पाहिजे. आपण जातो की नाही मंदिरामध्ये, मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी समोर कासव असतो ना. का मंदिरामध्ये कासव ठेवला जातो? कासवाचं एक विशेष आहे की तो आपले सगळे इंद्रिय आकुंचन करू शकतो. आलिवेदा तो त्या ठिकाणी त्याचा प्रसारणही करू शकतो आणि आलिवेदा तो इंद्रिय आकुंचनही करून देतो. कासव यासाठी ठेवला जातो की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आहे तसा कासव जसे आपले इंद्रिय नियंत्रित करतो आहे तसे आपल्यालाही आपले इंद्रिय हे नियंत्रित करता आले पाहिजे. मंदिरामध्ये जर बसलेलो आहोत तर मंदिराचंच त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला स्मरण व्हायला पाहिजे. आमचं मन बाहेर होते ना. आम्ही इथं जरी बसलो असलो तरी आमचे विचार घरी जातात ना. कोणी पाहुणे आले असेल का, कोणाचा फोन आला असेल का, नाही. आमचं मन त्या ठिकाणी काही मर्यादित कंट्रोलमध्ये आहे. तर आम्हाला आमचं मन नियंत्रित करता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला तुमचं मन जेव्हा नियंत्रित करता येईल, हे मन जे आहे हे मन त्या ठिकाणी तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जाते आहे आणि हे मनच तुम्हाला संसारामध्येही गोते. तोरा मन दर्पण कैलेला, तोरा मन दर्पण कैलेला, तोरा भले बुरे सारे कर्मों
दुखा सुख की गलियां दुख के घाटे मन सबका आधार मन से कोई बात छिपे ना मन के नैन हजार जग से चाहे भागल कोई जग से चाहे भागल कोई मन से भाग न पाए तोरा मन दर्पण कहलाए तोरा मन दर्पण कहलाए भले बुरे सारे कर्मों को भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए तोरा मन दर्पण कहलाए तोरा मन दर्पण कहलाए भगवान शुकदेव राजा परीक्षितेला कथायत म्हणे एवं मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो बंधाय विषय संगी मोक्षे निर्विषय स्मृतम म्हणत हे त्या ठिकाणी संसारातून मुक्त करते आहे आणि म्हणत हे तुम्हा मला संसारामध्ये गोपते या मनाला नियंत्रित करता आलं पाहिजे अगा मनाशी जे रुचावे येतुरेनी कृत्याकृत्य नाठवे जो करणे याची नावे भलतेची करी मनाला जसं वाटलं तसं करून राहिलेले आहात परमार्थाचा अधिकारी नाही गोवर्धन आणि जो मनाला नियंत्रित करतोय ना गोवर्धन हळूहळू लहान व्हायला लागला होता आणि जसं आपणही आपल्या मनाला जर नियंत्रित जर केलं तर आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही देवच आपल्याकडे येतोय न लगती सायाच दावे मनांतरा सुखी येतो घरा नारायण देवाकडे जाण्याची गरज नाही. गोवर्धन देवाकडे नाही गेले देव गोवर्धनाकडे आले त्याचं कारण आहे की गोवर्धन रोज हळूहळू कमी होत तसं आम्ही जर आमच्या इंद्रियावर नियंत्रण जर स्थापित जर केलं आम्ही जर आमची इंद्रिय त्या ठिकाणी परमात्म्याकडे जर लावले संसारातून काढून त्या ठिकाणी एक प्रकारे ते आमचे इंद्रिय परमात्म्याकडे जर जबाबदार असेल तर आम्हालाही देवाकडे जाण्याची गरज नाही देवच आमच्याकडे येतोय गोवर्धनाकडे कुठे त्या ठिकाणी गोवर्धन कुठे देवाकडे गेला शबरी रामाकडे नाही गेली राम शबरीकडे आलेले आहे शबरी कुठे किती राम आलेले तसं सुखी येतो घरा नारायण देव आपल्याकडे येतो बरं देव नुसतं आपल्याकडे येतं एवढंच नाही भगवंत गोवर्धनाकडे आले आणि गोवर्धनाकडे येऊन त्या ठिकाणी भगवंताने गोवर्धनाला डोक्यावर धारण केलं त्याला आपण पाहिलं ना गोवर्धन कुठे होता डोक्यावर होता देवाने गोवर्धनाला आपल्या डोक्यावर धारण केले याचा अर्थ काय होतो अहो भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये अध्यात्म आहे ना गोवर्धन डोक्यावर धारण करणे याचा अर्थ काय होता आपण व्यवहारामध्ये म्हणतो की नाही पाहणं त्यांना बायको कोणी डोक्यावर बसवणे आता बायको डोक्यावर बसवणे याचा अर्थ तो काही बायकोला डोक्यावर बसून फिरवतो का बरं नाही बायको डोक्यावर बसवणे याचा अर्थ आहे बायको जसं म्हटलं तसं ऐकतोय पडतं बायकोनं बस म्हटलं का बसला उठ म्हटलं का उठला झोप म्हटलं का झोपला नाच म्हटलं का नाचला एवढी बायको डोक्यावर बसावं लागते
जसं बायकोनं म्हटलं तसंच करते म्हणे बघा. असतात काही काही असे, जसा तो गारुडी ते बनराळे नाचवते की नाही, तशी ते बायको त्याला नाचवते. एवढी बायको डोक्याला बसू पाहिजे. देवानं आपल्या भक्तांना डोक्यावर बसवलंय ना, याचा अर्थ काय होता? देवानं आपल्या भक्तांना डोक्यावर बसवलंय याचा अर्थ असा होतो की भक्त जसं म्हणतात तसा देव करतो, हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही अच्युत आत्मे अधिकारी म्हणून देव तुमचा आज्ञाकारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हातीने धरी आणा. जसं भक्त म्हणतो तसं देव करतो आहे. भक्तानं म्हटलं देवा झोपा बरं, तर देव झोपतो. देवा उठा बरं, तर देव उठतो. देवा नाचा बरं, नाही, भगवंताला गोपिकांनी नाचवलं ना, नाचो नाचो गोपाल तुम्हें माखन खिलाऊंगी, आणि देव नाचतोय. जसं जसं भगवंतानं म्हटलं, देव भक्तांनी म्हटलं तसं तसं देव करतो आहे. पान केवढं डोक्यावर बसून ठेवलं भक्ताला. आता आषाढी एकादशी येते की नाही, वेद लागलेत लोकांना आता आषाढीचे. एकादशीला कारण का, आणि देव हा झोपत नाही बरं का. आता उद्याची एकादशी आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर 7 दिवस जर इथं भागवत जर ऐकायला जर आल्या तर असेल तर उद्याची अवश्य एकादशी करा. भागवतामध्ये एकादशी आहे ना, ही अतिशय महत्वाची असते. आजचा दिवसही महत्वाचा आहे महाराज, लक्षात घ्या. आज मुक्ताबाईची पुण्यतिथी आहे. नाही का, निरंजनी वीज कडाला लीजे म्हणून आज मुक्ताबाईची पुण्यतिथी आहे. उद्याची एकादशी. एकादशीला अन्न खाऊ नये. या ठिकाणी पापाने ब्रह्मत्या ठिकाणी अन्न मासले तिष्ठन्ते ताणी विप्रहरी येते. महापातक युक्त वा सर्वपातक एकादश्या निराहारम स्थित्व याती भराम गती. एकादशीला अन्न खाऊ नये. कारण की जगातले जेवढे काही पाप आहेत ते सगळे पाप एकादशीला अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून एकादशीला अन्न खाऊ नये. एकादशीचं अन्न पान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधमजन ते एक ऐका व्रताचे मेहमान. संत संबंधात हे व्रत आहे. जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्यांचे घरी. सर्व पर्व काळाचे श्री एकादशी घरी पै माझी. एकादशीला देव झोपत नाही, हरिजागर असतं. त्या ठिकाणी हरिदिन म्हणतात त्याला. म्हणून एकादशीला गवळण म्हणू नये बरं का, लक्षात घ्या. त्याचं कारण सांगतो. महिला मंडळाचे भजन आहेत की नाही, दररोजचे भजन होतात तिथं. एकादशीला गवळण म्हणायची नसते. त्याचं कारण काय आहे सांगा बरं. त्याचं कारण असं असते, हा चला म्हणा गवळण. गवळण म्हटली म्हणजे भजन संपलं की नाही. गवळण ही केव्हा म्हटल्या जाते, शेवटी. जसं गायनामध्ये भैरवी म्हटली की भजन त्या ठिकाणी गायन संपलं, तसं गवळण म्हटली की भजन संपलं. तुम्ही पहा, एकादशीला देव रात्रभर जागे असतात. देव झोपतात का? आषाढीला तुम्ही तिथे पहा, रात्रभर देवाची त्या ठिकाणी दर्शनाची बारी सुरू असते. म्हणजे देव झोपत नाही. मग देव जर झोपत नाही तर तुम्ही कसे काय झोपता? मग तुम्ही रात्री 2 वाजता उठून जरी देवाचं भजन जरी केलं तरी देव तुमचं भजन ऐकायला जागा आहे, हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही का गवळण म्हटले की तुमचं भजन संपलं. अरे म्हणून मी झोपलो नाही, हे भजन असं कसं संपलं. मग गवळण म्हटली भजन संपलं, म्हणून गवळण म्हणू नये बरं.
असा हा देव रात्रभर झोपत नाही महाराज, थकून जातो बिचारा. सर्व वारकरी जातात आणि देवाला सांगतात, देवा आता स्वामी सुखे निद्रा करी गोपाळा. देवा तुम्ही थकले ना, आता झोपा बरं. झोपा. झोपा म्हटलं की देव झोपून जातो. देव झोपतो म्हणून त्या एकादशीला काय म्हटलेलं आहे, देव शयनी एकादशी. समोर चातुर्मास सुरू होतो आहे. देव झोपतात महाराज. तुम्हाशी जागवू आम्ही आपुल्या काळा. आणि देवा जेव्हा आम्हाला आवश्यकता पडेल तेव्हा तुम्हाला जागवू बरं का. आता झोपा. आता स्वामी सुखे निद्रा करी गोपाळा. असं जेव्हा भक्त देवाला म्हणतो तेव्हा देव झोपले. ऐकलं कधी भक्ताचं? ऐकलं. 4 महिने देव झोपलेले आहेत महाराज. पण देव जर झोपले तर याचं कसं होईल, म्हणून देवानं पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे. देव सांगतो की हे शिवा मी आता झोपतो, आता तू सांभाळ. म्हणून 1 महिनाभर त्या ठिकाणी भगवान शिवाची आराधना केली जाते श्रावण महिन्यामध्ये. जिकडे पाहाल तिकडे जय हर हर महादेव, हर महादेव, हर महादेव. 1 महिनाभर हर महादेव. 1 महिना संपला रे संपला की भगवान शिव त्या ठिकाणी श्री गणेशाला बोलवतात, गणपती बाप्पा तू ये आणि हा व्यवहार तू सांभाळता हा सगळा. म्हणून 10 दिवस भगवान त्या ठिकाणी गणेशाची पूजा, 10 दिवस गणपतीची पूजा. 10 दिवस झाले तर झाले, गणपती बाप्पा निघून गेले गेले तर पितरांना बोलवतात. या जगाची व्यवस्था पाहणारे पितर आहे. मग अखर फकामध्ये त्या ठिकाणी बापाच्या नावाचं श्राद्ध, पितराच्या नावाचं श्राद्ध ते चालते. आणि ते संपलं रे संपलं का मग देवी येते. नाही गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. मूळपीठ तू अंबे, मूळपीठ तू अंबे, मूळपीठ तू अंबे. गोंधळा येई वो जगदंबे. 9 दिवस देवीचे येतात. आणि देवीचे आटोपले की अश्विन महिना लागतो. आणि आता भक्तांना देव आठवण्यात येते नाही. म्हणून आता देवाला उठवायचं आहे. तर महिनाभर देवाला उठवण्यासाठी काय केल्या जाते, काकड आरती केल्या जाते. आणि काकड आरती मध्ये देवाला उठवल्या जातं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. सरली निद्रेची वेळा, अरुणोदय सरली निद्रेची वेळा. मुनी अवघे झाले की डोळा. 16चे सुख आता पाहुल्या मुख कमळा. हे रंगमंडली महाद्वारी गालीचे दाटी. म्हणा वीण रूप पाहवया दृष्टी. राई रखुमाबाई तुम्हा येऊ जया. शेजे हालवणी जागे करा देवराया. गरुडा हनुमंत पुरे महाती वाट. स्वर्गीचे सुरवर देवळी आले गोपाट. हे झाले मुक्त द्वारला झाला रोकडा. विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. संत साधू मुनी अवघे झाले श्री मोडा. 16चे सुख आता. उठा देवा, नाही का, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. नाही का, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. वळवंटापासून महाद्वारापर्यंत वैष्णवाची दाटी उभे जोडून हात.
आणि देव उठतो. देव उठतो, आपल्या भक्तांना प्रबोधन करतो. म्हणून त्या एकादशीचं नाव आहे प्रबोधिनी एकादशी. तर आषाढी एकादशीला झोपतात देव आणि कार्तिक एकादशीला उठतात. म्हणजे भक्तांनी झोपवलं तर झोपले आणि भक्तांनी उठा म्हटलं तर उठले. याचा अर्थ काय आहे? भक्ताला डोक्यावर बसवलंय की झोप म्हटलं का झोपतो, हा अर्थ आहे. पण त्यासाठी तेवढी पात्रता तयार करावी लागते मला, तेव्हा देव ऐकतो. असं नाही ऐकत कोणाचा देव. असे आपले इंद्रिय जे आहेत त्यांचा निग्रह करा आणि इंद्रियाचा निग्रह करून जर आम्ही त्या इंद्रियाला आमच्या ताब्यात जर ठेवलं तर देव आमच्याकडे येतो आहे. आम्हाला देवाकडे जायची गरज नाही आणि देव आम्हाला डोक्यावर धारण करतो. असं देवाने कोणाला डोक्यावर धारण केलं? देवाने गोपिकांना डोक्यावर धारण केलंय. या गोपिका आहेत तरी गोपिका या साधारण स्त्रिया नाही, तर गोपिका ह्या साक्षात त्या ठिकाणी त्या समर्थदान वेदाच्या श्रुती, या वेदाच्या श्रुती आहे. गोपिका रूपे गोकुळा येतील. अशा या गोपिका म्हणजे कोण? याचे 3 अर्थ भगवान वेदम शुद्धदेवाने राजा पुढे सांगितले. आपण ऐकू आणि गोपिकांचा काय अधिकार आहे ती कथा आपण ऐकणार आहोत. सायंकाळी ठीक 4:30 वाजता. आज देवाचं लग्न आहे बरं का. तेव्हा सर्वांनी या. सुंदर असं देवाचं लग्न आपण या ठिकाणी करू. आज रासक्रीडाही होईल. रासक्रीडेमध्ये समजा त्यांना नाचायचं आहे ते आज नाचू शकतात. कारण की आज रासक्रीडेमध्येही देव नाचले होते आणि गोपिकाही नाचल्या होत्या. आज संध्याकाळी आपण रासक्रीडाही करणार आहोत. कंसाचा वधही त्या ठिकाणी होईल आणि देवाचं लग्नही त्या ठिकाणी आपण धूमधडाक्याने करणार आहोत. कुंडली कवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय 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 राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय 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 राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय 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 राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय 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 राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय 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 राम. सिया राम जय राम जय जय राम. सिया राम जय जय राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे ये देवाज्ञ तोषावे दोषोनि मद द्यावे प्रसादाने. ये गळांची व्यंकटी सांडो तया सत्सर्वी गती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे